जलसंपदा विभागासंदर्भात एक नवीन परिपत्रक येत आहे आणि या परिपत्रक आपल्याला महत्वाची माहिती जी आहे तर ते कळत आहे. 41,366 एवढे जे आहेत तर त्या मंजूर जागा आपल्याला कळत आहेत आणि याच्यानंतर किती जागा रिक्त आहेत, किती जागा भरलेल्या आहेत याची माहिती ते कलेक्ट करणार आहेत. तर जाहिरात कधी येणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत. तर आपण हे 8 महत्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत की जे फार आपल्यासाठी महत्वाचे आहे. पहिला प्रश्न आहे की नेमकं हे परिपत्रक जे आहे तर ते कशा संदर्भातलं आहे आणि त्याचा आपल्याला काही फायदा वगैरे होणार आहे का. दुसरं, या भरती जर आली तर कोणती कोणती पदं आपल्याला त्याच्यात जे आहेत तर ते प्रामुख्याने भरतीसाठी पाहायला मिळू शकतात. त्याच्यानंतर याची परीक्षा कोणती संस्था घेणार आहे, टीसीएस, आयबीपीएस, एमपीएससी घेणार आहे. अधिकृत जाहिरात जी फार महत्वाची ती नेमकी कधी येऊ शकते, काही अंदाजित वगैरे तारीख असेल किंवा अंदाजित महिना असेल 2-3 महिने ते मी सांगणार आहे. पाचवा प्रश्न असणार आहे की सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तुमची. नंतर परीक्षा पॅटर्न नेमका कसा असणार आहे, एक परीक्षा होणार आहे, 2 होणार आहे, 2 मध्ये काय काय होणार आहे. त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे आणि 2026 मध्ये ही जाहिरात प्रत्यक्षात येऊ शकते का याच्या संदर्भात हे जे 8 प्रश्न आहेत मित्रांनो, हे 8 प्रश्न आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. युट्यूबवर आपण जे आहे तर ते अशा पद्धतीची माहिती जी आहे तर ते देत असतो मित्रांनो. तुम्हालाही माहिती आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा आणि चांगली प्रतिक्रिया, चांगली कमेंट जी आहे तर ती मला नक्की द्या. बघा, सध्या तलाठीची जाहिरातही आलेली आहे. प्रिलिमची बॅच, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बॅच, ज्याच्यामध्ये प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी, 5 राज्यस्तरीय टेस्ट आणि नोट्स ज्या मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. हे सगळं 2999 मध्ये तुम्हाला मिळणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. आता बघा, जलसंपदा विभागाकडून हे परिपत्रक आलेले आहे 31/7/2026 रोजी, म्हणजे 31 जुलैचं परिपत्रक आहे. बघा, हे परिपत्रक आहे, जवळपास 7 पेजेसचं परिपत्रक आहे. विषय कशा संदर्भातला होता की मंजूर पदांच्या तुलनेत कार्यरत पदांची अद्ययावत माहिती सादर करणे. आता त्यांनी सर्व याच्यासाठी मंजूर पद दिलेले आहेत आणि तेच मी तुम्हाला जे दाखवलं 41,366 आय थिंक, तर ही सगळी मंजूर पद आहेत मित्रांनो. एवढ्यांची जाहिरात नाही येणार. युट्यूबवर काय होतं, बऱ्याच व्यक्ती अशा पद्धतीने सांगतात डायरेक्टली की 41,000ची जाहिरात येणार आहे. हे 41,000 जाहिरात नाही, ही सत्यता लक्षात घ्या. ही मंजूर पद आहेत, ही मंजूर पद आहेत. आता त्याच्या अगेन्स्ट फॉर एक्झाम्पल समजा 30,000 पदं भरली असतील तर उरलेली फक्त जी काही पदं असतील 11,000 पदं असतील तर तेवढीच भविष्यात जाहिरातीसाठी मध्ये आता 11,000 पदं रिक्त आहेत. मग 11,000च्या पदांनी भरले जातात, मग त्याच्यापैकी शासन 4-5,000 भरेल. तर अशा पद्धतीचं गणित असतं मित्रांनो. म्हणून जर तुम्हाला कोणी म्हणत असेल डायरेक्ट 41,366 पदांची जाहिरात येणार आहे तर ते सपशेल खोटं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता यांनी हे परिपत्रक कशासाठी काढलं आणि आपल्यासाठी काय महत्वाचं, त्यांनी हे परिपत्रक याच्यासाठी काढलं की त्यांना आकृतीबंध निश्चित करायचं. बघा, आकृतीबंध निश्चित करण्याची जी कार्यवाही आहे अंतिम टप्प्यात आहे आणि कुठलीही जाहिरात येण्यासाठी आकृतीबंध हा फार महत्वाचा असतो. आता हा आकृतीबंध सादर करण्यासाठी त्यांना नेमकी किती कार्यरत पद आहेत तर ती माहिती घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठीच त्यांनी हे केलेलं. बघा, इथं आपल्याला त्यांनी जो फॉर्मॅट दिलेला आहे त्याच्यामध्ये पदाचं नाव, त्याच्यासाठी असणारे वेतन, त्याच्यासाठी मंजूर असणारी ही सर्व पदं आपल्याला इथे दिलेली आहेत. फक्त त्यांना आता काय करायचं, इथं कार्यरत पदं भरायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं ही 5 पदं मंजूर आहेत, इथं 3 पदं लिहितील, ऑटोमॅटिक इथं 2 जे आहेत तर ते येऊनच लागणार आहे. मग अशा पद्धतीने येणाऱ्या कालावधीत आपल्याला कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती देखील कळणार आहे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला नवीन आकृतीबंध इथं बघायला मिळणार आहे जलसंपदा विभागाचा. आता जर मी याच्यात पाहिलं, बघा, अभियंताची पदं बघा, अधीक्षक अभियंता स्थापत्य S25 68 पद आहेत. सिव्हिलची जास्तच पद असतात. इलेक्ट्रिकलची 4 पदं आहेत, अधीक्षक अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांत्रिकी 5 पदं. हे पद शक्यतो डायरेक्टली प्रमोशनने भरले जातात, यांच्यासाठी काही भरती वगैरे येत नाही. पुढे आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य S23 श्रेणी आहे, 329 पदं मंजूर आहेत पूर्ण महाराष्ट्रात. कार्यकारी अभियंता विद्युत इलेक्ट्रिकल 24 आहे आणि मेकॅनिकलची इथं 43 पदं पाहायला मिळतात. हे बी पदं प्रामुख्याने मित्रांनो प्रमोशनची पदं आहेत, ती काही भरली जात नाही. पुढं उपअभियंता इलेक्ट्रिकल उपअभियंता बघा, 1643 पदं, 104 पदं आणि 171 पदं. ही पदं ग्रुप ए ची गॅजेटेड पोस्ट आहेत. ही आपली जी राज्यसेवा एक्झाम होते तर त्याच्या पूर्व परीक्षेत ही असतात आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या जी काही लेखी परीक्षा होते मित्रांनो, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची परीक्षा होते, त्याच्या माध्यमातून ही पदं जी आहेत तर ती मे बी भरली जाऊ शकतात. पुढचं बघा, तहसीलदार हे पद आहे. तहसीलदारला ऑलरेडी एमपीएससी राज्यसेवा नावाची पोस्ट आहे, तर तिथूनच हे पद भरतात आणि तिथूनच यांना पाठवतात. ग्रुप ए ची टोटल याच्यात 2434 एवढी पदं मंजूर पाहायला मिळतात. आता आपण ग्रुप बी कडे जाऊया. ग्रुप बी कडे जर पाहायला गेलं, बघा, ही सगळी इंजिनिअरिंगची पदं. बघा, हे श्रेणी 2 ची पदं आहेत. आता ही श्रेणी 2 ची पदं शक्यतोर प्रमोशन वाली पदं असतात. श्रेणी 2 ची पदं ही प्रमोशनसाठी ते राखीव ठेवतात. आता इथे शाखा अभियंता हे जे जेवढे काही पदं आपल्याला पाहायला मिळतात तर हे प्रामुख्याने बघा जेईचे पदं जे आहेत, जेई सिव्हिल, जेई इलेक्ट्रिकल आणि
जेई मेकॅनिकल आणि जेई इलेक्ट्रिकल. बघा जेई सिव्हिलची जवळपास हे जर पाहिलं तर 3714 पदं, मेकॅनिकलची 452 पदं भरपूर आहेत आणि इलेक्ट्रिकलची 235 पदं. आता ही जी तिन्ही पदं मित्रांनो दिसतात ना, हे तिन्ही पदं आता एमपीएससी कडे गेलेले आहेत, एमपीएससी कडे गेलेले आहेत. आधी हे पदं टीसीएस आयबीपीएस, टीसीएस कडनंच भरले होते मागच्या वेळी, टीसीएस आयबीपीएस कडून यायचे, परंतु यावेळी ही पदं आता एमपीएससी कडे गेलेले आहेत. ते मी तुम्हाला पुढे जीआर मध्ये जे आहेत तर दाखवतोच. म्हणजे ग्रुप बी ची टोटल पदं पाहिली तर ती 6481 एवढी पदं आहेत. आता ग्रुप सी मध्ये प्रामुख्याने अशी पदं असतात की ज्याच्यासाठी सर्व लोकच इलिजिबल जे आहेत तर ते पाहायला मिळतात. आता बघा सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठीचं पद आहे, सीईए चं पद आहे 3598, मोठी जागा आहे मित्रांनो. वरिष्ठ लिपिक, आता वरिष्ठ लिपिक हे पद प्रमोशनने भरलं जातं, याच्यासाठी एक्झाम वगैरे शक्यतो होतच नाही. आता एक कृषी सेवकाचं पद आहे, पण कृषी सेवकाची इथं 5च पद आहेत, फक्त 5च पद आहेत. आणि हे पण मे बी त्यांचा असा प्लॅन चालू आहे की कृषी विभाग जो आहे त्याच्याकडे वर्ग करायची ही पदं, हे त्यांचं जे आहे तर ते काम चालू आहे. कृषी विभागाकडे हे पद वर्ग करून द्यायचं, त्यांच्याकडे ते बघतील, कारण की आपल्याकडे काही ते काम नाही त्याचं. ही जी पद आहेत ना ही फार महत्वाची, ही पदवीधर आणि हे सहाय्यक भांडारपाल वगैरे हे 10वी 12वी लेवलची पद आहेत. याच्यापैकी बऱ्याच पदांना टायपिंग लागते. मागच्या वेळी याची टीसीएस मार्फत मोठी भरती आली होती. यांचं नवीन पदाचं नाव पण काम चालू आहे. बघा 1346 पदं, 1480 पदं, 2607 पदं आणि 6331 पदं. आता याच्यापैकी ही जी बहुतांश बघा वरची जी पदं आहेत ती मागच्या वेळी टीसीएसने भरली होती आणि ही पदं एमपीएससी ग्रुप सी माध्यमातून भरली जातात. ग्रुप सी माध्यमातून जे आहे तर ती भरली जातात मित्रांनो. तर हे एवढं सर्व आहे. टोटल जर मी हे तुम्हाला दाखवायला गेलो तर याची संख्या खूप मोठी आहे. बघा 23,780 एवढी पदं मंजूर आहेत. म्हणजे समजा याच्यापैकी 20,000 जरी पदं भरली असेल, जवळपास 3,780 पदं ही खालीच असतील ना आपल्याला, म्हणजे तो जबरदस्त फायदा जो आहे तर तो आपल्याला इथं होतोच. आता ही काही पदं मी तुम्हाला इथं दाखवली, ही महत्वाची पदं झाली. टोटल या विभागात 41,366 पदं सध्यासाठी आपल्याला मंजूर पाहायला मिळतात. जेव्हा आकृती बंद येईल त्यावेळी आपल्याला या पदांमध्ये वाढ किंवा घट पाहायला मिळू शकते. ओके, याच्यामध्ये बघा ग्रुप ए ची 2,434 पदं, ग्रुप बी ची 6,481 पदं, ग्रुप सी ची 23,780 पदं आणि ग्रुप डी ची 8,671 पदं. आता मी ग्रुप डी का आणि कव्हर केलं, कारण की ग्रुप डी ची खूप सारी पदं ही कॉन्ट्रॅक्टिव्ह स्वरूपाची झाली आणि शासनाने ठरवले की ग्रुप डी ची काही जाहिरात काढायची नाही, ती कॉन्ट्रॅक्ट बेसने माणसं भरून घ्यायची. हे सगळे पद आपले झालेले. या परिपत्रकामध्ये फक्त मंजूर संख्या आहेत, याच्यामध्ये कार्यरत संख्या नाही आहे, रिक्त पदांची संख्या नाही. ते आपल्याला येणाऱ्या कालावधीत जे आहे तर ते आगामी काळात कळणार आहे सगळ्या गोष्टी. आता परीक्षा कोण घेणार बघा, परीक्षा संदर्भात जो आहे तर तो सामान्य प्रशासन विभाग यांचा 5 मे 2026 चा जीआर आहे. ज्या जीआर अंतर्गत एमपीएससी कडे ही सर्व पदं वर्ग करण्यात आली. फॉर एक्झाम्पल बघा, ही जलसंपदा विभाग सिव्हिल इंजिनिअरिंग, जलसंपदा विभाग मेकॅनिकल इंजिनिअरिंग, जलसंपदा विभाग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, अशाच पद्धतीने जलसंपदाची बाकी पदं ही एमपीएससी कडे गेलेत. म्हणून परीक्षा कोण घेणार याचं जे उत्तर असेल मित्रांनो ते असेल एमपीएससी, हे उत्तर असेल. आता याची अधिकृत जाहिरात नेमकी कधी येणार बघा, याच्यातील जे ग्रुप बी ची पद आहेत बघा, जी ग्रुप बी ची पद आहेत, ग्रुप ए ची पद आहेत बघा, ग्रुप ए ची पदं जी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये येतील, त्याची 2027 ची जी जाहिरात असेल त्याच्यामध्ये येतील. ग्रुप बी ची पदं 2027 च्या जाहिरातीमध्ये येतील. किती? 2027 च्या जाहिरातीमध्ये येतील. तुम्ही म्हणाल सर ते अजून लय दूर आहे, मग काय करायचं? जाहिरात आधी पण येऊ शकते, लक्षात घ्या, जाहिरात आधी पण येते. ती जाहिरात लवकरच येऊ शकते, ती ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर कधी येऊ शकते, त्याच्यानंतर ती जानेवारी फेब्रुवारी मार्च कधी त्याची एक्झाम असू शकते, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही याच्यासाठी जे आहे तर ते तयार असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल सर पॅटर्न तर सांगा, तेव्हा अभ्यास करू. आणि शेवटचं उरलं ग्रुप सी. आता ग्रुप सी चे फॉर्म भरणं सुरू आहेत, 5 ऑगस्ट पर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकतात. आणि ग्रुप सी मध्ये एक महत्वाचं वाक्य त्यांनी काय टाकलेलं आहे की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन संवर्ग पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम होईपर्यंत, लक्षात घ्या पूर्व परीक्षाच 25 ऑक्टोबरला होणार आहे, त्याची परीक्षा त्याचा रिझल्ट मी असा पकडूया की 9-10 नोव्हेंबर पर्यंत लागेल. तर जवळपास पूर्व परीक्षेचा निकाल लागेल म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत कुठलाही नवीन संवर्ग ऍड झाला तर त्याच्यासाठी तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार नाही, तुम्हाला आत्ताच फॉर्म भरून ठेवावा लागेल. त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेलं बघा, पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील आणि जर अर्ज सादर नाही केला तर तुमची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही, इथं स्पष्ट म्हटलेले. म्हणून जर उद्या भविष्यात एक कालवा निरीक्षक असेल, हे जे मोजणीदार हे पद असतील, भांडारपाल हे तर ग्रुप सीचं पद आहे, त्याच्यानंतर कालवा निरीक्षक ही जी पद आहेत भविष्यात जर ऍड झाली त्याच्यात तर तुम्ही त्याच्यात काही करू शकत नाही. तर बेस्ट वे काय की तुम्ही आतापासूनच त्याचा फॉर्म भरून ठेवणे, म्हणजे भविष्यात जे काही पद ऍड होतील त्याला फायदा होईलच, ऑटोमॅटिक तो फायदा होईल. आता निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे तर लक्षात घ्या, या निवड प्रक्रियेमध्ये तुमच्यासाठी एक संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे की ज्याच्यामध्ये सर्व पदांसाठी एकच परीक्षा होणार आहे. परंतु लक्षात घ्या, ग्रुप ए ची जेवढी पद आहेत त्यांना तुम्हाला राज्य सेवेची पूर्व परीक्षा द्यावी लागेल,
ग्रुप बी साठी वेगळी परीक्षा द्यावी लागेल आणि ग्रुप सी साठी वेगळी परीक्षा द्यावी लागेल. परंतु ग्रुप बी आणि ग्रुप सी यांची जी पूर्व परीक्षा आहे आणि मुख्य परीक्षा याचा पूर्णपणे पॅटर्न सेम आहे. लक्षात घ्या, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा पूर्ण अभ्यासक्रम पॅटर्न सेम आहे. परंतु याच्यामध्ये जे काही टेक्निकलची पदं असतील, तांत्रिक पदं असतील मित्रांनो, त्यांची मेनची एक्झाम ही सेपरेट होणार आहे. त्यावेळी त्यांचा अभ्यासक्रम हा डिफरन्स असणार आहे. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल वाल्याचा अभ्यासक्रम वेगळा असेल, इलेक्ट्रिकल वाल्याचा वेगळा असेल, सिव्हिल वाल्याचा वेगळा असेल आणि जी पदं फक्त पदवीधरसाठी आहेत तर त्यांना मात्र हा ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो काही आत्ताचा पूर्व आणि मुख्यचा जो अभ्यासक्रम आहे तोच लागू असणार आहे. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. आता निवड प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे तुम्ही समजून घ्या. आता बघा, ग्रुप बी आणि सी साठी 2 टप्पे आहेत. एका याच्यात तुम्हाला द्यायची पूर्व परीक्षा आणि दुसऱ्या याच्यात द्यायची तुम्हाला मुख्य परीक्षा. हे लक्षात घ्या. पूर्व परीक्षा ही एकत्रित होणार आहे, म्हणजे सर्व पदांसाठी एकताच होणार आहे. परंतु मुख्य परीक्षा ही तुमचं जे काही पद असेल, तुम्ही मेकॅनिकल असाल तर मेकॅनिकलची मुख्य परीक्षा द्यायची, इलेक्ट्रिकल असाल इलेक्ट्रिकलची तुम्ही मुख्य परीक्षा जी आहे तर ती द्यायची आहे. आता जे परीक्षा पॅटर्न आहे तर तो पण त्यांनी सांगून दिलेला आहे. सध्या त्यांनी बघा, हा जो मी तुम्हाला दाखवलं हे नुकतंच त्यांनी 1 ऑगस्टला काढलेलं परिपत्रक आहे एमपीएससीचं, त्याच्यामध्ये त्यांनी निवड प्रक्रिया सांगितलेली आहे. याच्यामध्ये बघा, जी पूर्व परीक्षा असणार आहे तर ती कॉमन असणार आहे मित्रांनो. ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी हा पॅटर्न असणार आहे. पूर्व परीक्षा ही फार महत्वाची. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकतात. याच्यामध्ये 100 प्रश्न असतील. 100 गुणांसाठी पदवी लेवलचे प्रश्न येतील, थोडे हार्ड येतील आणि मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असेल. 1च तास असेल. आधी तुम्ही टीसीएस आयबीपीएस ला 2 तास बसायचे, तेव्हा तुम्ही 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. आता एका तासातच हे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. आणि याच्यामध्ये एमपीएससीचे प्रश्न आहेत, ते मल्टीलाइनर पण असतात, मोठे पण प्रश्न असतात. म्हणून हे सगळं चॅलेंज असणार आहे. त्याच्यामध्ये हे 8 विषय असतील. या 8 विषयामध्ये पाहिलं तुमचा टेक्निकलचा काही संबंध नाही, मराठी इंग्रजीचा संबंध नाही. 80% वेटेज जर तुम्ही पाहिलं, 80% वेटेज हे पूर्णपणे जीएस या विषयाला आहे आणि 20 मार्क जे आहे तर हे गणित, अंकगणित आणि बुद्धिमत्ता याला येतं. बघा, इतिहास हा विषय आहे, भूगोल विषय आहे, अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे. तर हे जीएसचे असे 6 विषय आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे हे 2 मिळवले तर तुमचे हे 8 विषय होतात. हे 8 विषय तुम्हाला पूर्व परीक्षेला अभ्यासावे लागतील. आणि 8 विषयांसाठी मित्रांनो इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे क्लास नोट्स. तुम्ही जर पाहिलं बघा, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, इग्नाइटची चालू घडामोडी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, जर मी तुम्हाला या नोट्स जर प्रॉपर दाखवल्या तर तुम्ही बघणार की नोट्स अतिशय प्रॉपर पद्धतीने जे आहेत तर ते बनवलेले आहे. बघा, ही करंट अफेअरची नोट्स, ही बायोलॉजीची नोट्स. बघा, हे वार्षिकी बनवलेलं आहे पूर्णपणे. हे तुमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना भेटणारच आहे. बघा, हे बायोलॉजीची नोट्स या अशा प्रॉपर दिलेल्या आहेत. या तुम्हाला बॅच मध्ये मिळतील आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची एक चांगली तयारी जी आहे तर ते करू शकतात. बाकी त्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आता 2026 मध्ये ही प्रत्यक्षात येऊ शकते का? तर मित्रांनो, याचे चान्स फक्त ग्रुप सी साठी आहे. जे ग्रुप बी आणि ए ची पद आहेत तर त्याचे आता चान्सेस नाही, कारण की त्यांची 2026 ची जाहिरात झालेली आहे. परंतु ग्रुप सी 2026 ची जाहिरात बाकी आहे. म्हणून 2026 च्या सी मध्ये जे जे काही गट क ची पद असतील ते जाऊ शकतात. लक्षात घ्या, जर त्यांनी प्रोसेस लवकर केली तर. पूर्व परीक्षेचा निकालापर्यंत, ती पूर्व परीक्षा कधी आपली 25 ऑक्टोबरला, अजून वेळ आहे मित्रांनो. ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, या 2 महिन्यात त्यांनी आकृतीबंध मंजूर करून रिक्त जागा एमपीएससीला पाठवल्यात तर ती याच्यात ऍड होऊन जातील. म्हणून तुम्ही आत्ताच याचा फॉर्म जो आहे तर तो भरून ठेवा. आणि अशी पण तलाठीची जाहिरात आलेली आहे. तलाठीसाठी जर तुम्ही प्रिपेअर केलं तर तुमचं ऑटोमॅटिक याला प्रिपरेशन जे आहे तर ते होणारच आहे. मी जे तुम्हाला म्हणत होतो त्या ज्या नोट्स ज्या आता दाखवल्या, सर्व नोट्स तुम्हाला बॅच मध्ये जे आहेत तर त्या मिळणार आहेत मित्रांनो. सोबतच इंग्लिश मिडियमची पण बॅच जी आहे तर ती सुरू केलेली. बरेच विद्यार्थी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असतात त्यांच्यासाठी ग्रुप बी ग्रुप सी ची आपली बॅच जी आहे तर ती सुरू झालेली आहे. विथ स्टडी मटेरियल असणार आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल जे आहे तर ते मिळणार आहे. सर्व पुस्तकं, सेट, प्रिलिमचे पुस्तकं, त्याच्यानंतर पीवायक्यू चे पुस्तकं, सर्व तुम्हाला या बॅच मध्ये जे आहे इंग्लिश मिडियमच्या बॅच मध्ये मिळणारच आहे. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. कुठे काही प्रॉब्लेम असेल आमच्या नंबरला संपर्क करा, ते तुम्हाला माहिती देतीलच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.